सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशानं आज महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महायुतीचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त PME बस सेवा योजनेअंतर्गत नाशिक सिटी लिंक आणि JBM इकोलाइफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये 10 वर्षाच्या कालावधीसाठी 50 अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस पुरवण्याबाबत करारनामा करण्यात आला. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती महेशचंद्र सानप, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, भाजप गटनेते श्याम बडोदे, राष्ट्रवादीच्या गटनेत्या सीमा ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते केशव पोरजे, सेटलिंग बसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार मुंडे उपस्थित होते. खरं तर आपण सगळ्यांना माहिती आहे की कालच सिटी लिंकची एक प्रथम बैठक झाली होती आणि त्यामध्ये मागे देखील आपण म्हटलं आहे की आपले EV बसेसचं घेण्यावरती भर होता, पण काही कारणास्तव प्रशासकीय काळ होता आणि नंतरच्या व्यवस्थापनामध्ये EV बसेस काही नाशिकमध्ये येऊ शकल्या नाही. पण आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आणि आपल्याला माहिती आहे की डिझेल पेट्रोलचे प्राइसेस आता वाढलेले आहेत. जागतिक जी काही युद्धाची परिस्थिती आहे त्यामुळे हे सगळे प्राइसेस वाढलेले असताना आपण EV बसेसचा हा MOU करार आज केला आहे. 50 अद्यावत अशा EV बसेस वातानुकूलित येणार आहेत. त्याच्यामुळे नाशिककरांच्या ह्या सवलत जी आपण म्हणतो की आपण जेव्हा ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट नाशिककरांना देतोय त्याच्यामध्ये आपण जसं UPI लॉन्च केलेलं आहे सिटी लिंक बस सर्व्हिसमध्ये, त्यामुळे सर्व्हिस ओरिएंटेड आणि नागरिकांना सुविधा जास्तीत जास्त कशा मिळतील यावरती भर आहे. कालच आमच्या संचालकांची सर्वांची बैठक झाली आणि त्याच्यात आपण बघितलं की आम्ही निर्देश दिलेले आहे, अगदी सक्त ताकीद दिलेली आहे की नागरिकांच्या सुविधांना कुठेही तुम्ही इग्नोर करू शकत नाही, कुठेही त्यांना सुविधा होणार नाही, कुठेही त्रास होईल अशा पद्धतीने जर रॅश ड्रायव्हिंग ड्रायव्हर्सची झाली किंवा इतर गोष्टी घडल्या तर हे खपून घेतलं जाणार नाही. आणि आज आपण बघतो आहे की आज 22 जुलै आहे, आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे नेते महायुतीचे स्वर्गवासी अजितदादा पवार यांचा देखील खरं तर आज जयंती आहे. पण ह्या आपल्या नाशिकच्या कुंभासाठी नागरिकांना लोकाभिमुख काम करणारे हे दोन्ही नेते आहेत. अजितदादा पण तसेच होते आणि त्यामुळे आज हा आम्ही MOU करार केलेला आहे आणि या निमित्ताने नाशिकमध्ये महिनाभरात ही EV सुविधा देखील नागरिकांना मिळेल आणि अगदी वातानुकूलित ही सुविधा असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं नागरिकांच्या आनंदात भर पडलेला आहे. इलेक्ट्रिक बसच्या वापरामुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबित कमी होऊन इंधन दरवाढीचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर कमी होईल. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनात घट होऊन शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासही मोठी मदत होणार आहे. स्वच्छ, हरित आणि शाश्वत नाशिक घडवण्याच्या दिशेने हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.